कराडमधील बनवडी फाट्यावर अनधिकृत गॅस टाक्यांचा साठा उघड, 25 सिलेंडरसह मोठा साठा जप्त, गॅसचा काळा बाजार अखेर उघडकीस. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, नागरिकांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे, प्रशासन कधी लक्ष देणार, नागरिकांचा संतप्त सवाल. भंडाऱ्यातील खेडेपार या ठिकाणी अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, रेती माफियांवर कारवाईला वेग. कबुतरांना अन्न पाणी देण्याची स्थगिती कायम, कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार करू शकतो, नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं, कोर्टाचं स्पष्टीकरण. स्मार्ट मीटरच्या विरोधात शेवाळीतील महिला आक्रमक, शेकडो महिला धडकल्या वीज कंपनीच्या कार्यालयात, स्मार्ट मीटर बसवणं बंद करण्याची मागणी. भिवंडी मनपाचं अतिक्रमण विरोधी, भादवड ते टेमघर कल्याण रोड पर्यंत तोडक कारवाई, शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असल्यानं तोडक कारवाईला सुरुवात. अमरावतीमध्ये लेआउट ते महादेव खोरी पुलापर्यंतच्या खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त, वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन. शिर्डीतील एका हॉटेल मालकावर 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी हॉटेलमध्येच मारहाण केल्याचा आरोप, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधून निर्दोष सुटका झालेल्या आरोपी समीर कुलकर्णीची क्रांतिकारक भगत सिंग यांच्याशी तुलना, पिंपरी चिंचवड शहरात बॅनरबाजी. सांगलीतील वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी अखेर रद्द, सहकार आयुक्तांचा निर्णय, बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी कारवाई, बँकेचं अस्तित्व लवकरच संपणार. नाशिक जिल्हा रुग्णालयात क्लास 3 डॉक्टरने केला कोट्यवधींचा घोटाळा, बनावट कंपनी बनवून राज्य सरकारची फसवणूक, बनावट कंपनी स्थापन करून मिळवलं आयसीयू उभारण्याचं कंत्राट. सांगलीत महादेवी हत्तीण परत आणण्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा, अंबानींचा निषेध करत सर्वधर्मीय मोर्चात सहभागी. सिंधुदुर्गात मच्छीमारांना कोळंबी माशाचा बंपर कॅच, मच्छीमारांच्या जाळीत रोज कोळंबी आणि मोरी मासा, कोळंबीची किंमत सध्या 150 ते 200 रुपये किलो. आज ओबीसी मंडल आयोग दिन, ओबीसी हक्क बहाल करणारा मंडल आयोग स्वीकारला गेला, मंडल आयोगाच्या 38 पैकी 2 शिफारशी देशात लागू. वनतारा सीईओंनी राजू शेट्टींसमोर हात जोडले, महादेवीबाबतच्या बैठकीतील व्हिडिओ व्हायरल. वाशिममध्ये मोफत धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम, अपात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पाहणी दौरा. धाराशिवमध्ये तुळजाभवानी शिवराय शिल्पाला वंचितचा विरोध, तुळजाभवानी शिवरायऐवजी मासाहेब जिजाऊ शिवराय असं शिल्प उभारा, वंचित बहुजन आघाडीची मागणी. अकोल्यात खडकी जमीन प्रकरणात भूमाफियांना लाभ, अधिकाऱ्यांची नावं जाहीर करून तत्काळ आरक्षण रद्द करण्याची मागणी. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाबाबत सरकार अलर्ट मोडवर, महामार्गाची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली पाहणी. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात 350 वृक्षांचं वृक्षारोपण, वन विभागाने वृक्ष उपलब्ध करून मोलाचं सहकार्य केलं. चंद्रपूर शहरात काँग्रेसचं अनोखं आंदोलन, काँग्रेसकडून खड्डे असलेल्या रस्त्याचं इव्हेंट आमदार असं नामकरण. सांगलीच्या हत्तीणीसाठी आलेली वनताराकडून ऑफर, तासगावच्या गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर, तासगाव पंचायतन संस्थांच्या विश्वस्तांचा खळबळजनक दावा. सोलापुरात खलीद का शिवाजी मराठी चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध, दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची सकल हिंदू समाजाची मागणी. महादेवी संदर्भातील आजची बैठक रद्द, मुंबईत होणारी वकिलांची बैठक उद्या होणार, वनताराचे वकील परदेश दौऱ्यावर असल्यानं उद्या बैठक, नांदणी मठ व्यवस्थापनाची माहिती. नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात सुनावणी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरुद्ध आरोप निश्चित केले जाणार. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचं आयोजन, मुंबईत कुर्ला आयटीआय मैदानावर 13 ते 22 ऑगस्ट दरम्यान पारंपरिक खेळांचा थरार रंगणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम, अतिक्रमण हटाव मोहिमेवरून लोकप्रतिनिधी आक्रमक, विकासाला सहकार्य पण मोबदला हवा, लोकप्रतिनिधी विनोद पाटील यांची भूमिका.
ससून डॉगचं आधुनिकीकरण होणार, आधुनिकीकरण करून मॉडेल डॉग बनवणार, मंत्री नितेश राणेंचं आश्वासन. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच सुरू होणार, गाडीचं अधिकृत वेळापत्रक जाहीर. मात्र रेल्वे कधीपासून सुरू होणार याची तारीख अद्याप स्पष्ट नाही. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्या शेतकऱ्याच्या गेटमध्ये दाखल, पाळीव श्वानाने बिबट्याला पळवून लावलं, घटना सीसीटीव्हीत कैद. गडचिरोलीत भरधाव कारने 4 मुलांना चिरडलं, 4 मुलांच्या मृत्यूनंतर गावकरी आक्रमक, मुलांच्या पालकांना आर्थिक मदत देण्याची मागणी, घटनास्थळी कोणी लोकप्रतिनिधी आले नसल्यानं रोष व्यक्त. नागपूरमध्ये आजारपण आणि एकटेपणाला कंटाळत वृद्ध दाम्पत्यांनी विष प्राशन केल्याची घटना, घटनेत पतीचा मृत्यू तर पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू. गोव्यात 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत रेन फॉरेस्ट चॅलेंज, देशभरातील 77 संघांचा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळणार. मतदार यादी खरी की खोटी, बनावट लोकांचा मतदार यादीत समावेश असल्यानं प्रश्न, प्रस्थापित विरोधी लाटेचा भाजपला धक्का कसा बसत नाही, राहुल गांधींचा नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सवाल. महाराष्ट्रात 5 महिन्यात 5 वर्षांपेक्षा जास्त मतदार, महाराष्ट्रात संध्याकाळी 5 नंतर जास्त मतदार, भाजप आणि निवडणूक आयोगानं मतं चोरली, राहुल गांधींचा आरोप. लोकसभा आणि विधानसभेदरम्यान 1 कोटी मतदार वाढले, निवडणूक आयोगानं डिजिटल डेटा का दिला नाही, राहुल गांधींचा सवाल. गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेते आणि मंत्री उपस्थित. ओबीसी महासंघाशी माझा जुना संबंध, ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्याची संधी मला मिळाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उद्घाटन कार्यक्रमात वक्तव्य. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा परदेशी शिष्यवृत्ती, ओबीसींच्या विकासासाठी निधीच कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. गोव्यात 60% अधिक ओबीसी लोकसंख्या, गोवा सरकारनं गेल्या 10 वर्षात ओबीसींसाठी अनेक योजना राबवल्या, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती. देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट जारी, दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता, समाजकंटकांकडून घातपात होण्याची शक्यता, 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत अलर्ट जारी. ट्रम्प यांच्या टॅरिफची शेअर बाजाराला धास्ती, सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात लष्करी तळावर हल्ला, हल्लेखोराने 5 सैनिकांना गोळ्या घातल्या, हल्ल्याचं ठिकाण सील करण्यात आलंय. गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीनला भेट देणार, एससीओच्या बैठकीला उपस्थित राहतील. मोदींनी 11 वर्षात 5 वेळा चीनला भेट दिली आहे. पाकिस्तानच्या सिंधू नदीच्या डेल्टा प्रदेशातील पाणीसाठा 80% कमी झालाय. समुद्राच्या पाण्यामुळे जमीन खारट झालीय, तर 12 लाख लोक त्यामुळे बेघर झाले. अमेरिकाने काढली रशियाची कुरापत, जप्त केलेल्या मालमत्तांसह अलिशान नौकेचा करणार लिलाव. राज्यात नाफेड अंतर्गत होणारी ज्वारीची खरेदी बंद, ज्वारी खरेदीची मुदत वाढवून द्या, शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीसह राज्यभरातील शेतकऱ्यांची ज्वारीची खरेदी बाकी. परिणय फुकेंना ओबीसी मंत्री म्हणून संधी द्यावी, ओबीसी महासंघ अध्यक्षा डॉक्टर बबनराव तायवाडेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. एकनाथ शिंदे भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या भेटीला, जेपी नड्डांच्या संसदेतील कार्यालयात भेट, एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील गाठीभेटींना वेग. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. शरद पवार यांच्या तब्येतीची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले कोकणात, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची केली पाहणी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंचा कोकण दौरा. उद्धव ठाकरे सहकुटुंब संसद भवनात, संसदीय शिवसेना कार्यालयाला दिली भेट. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच इंडिया आघाडीची बैठक, राहुल गांधींकडून जेवणाचं निमंत्रण, उद्धव ठाकरेंची नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत माहिती. उपराष्ट्रपतींना काढलं का, उपराष्ट्रपती आहेत कुठे यावर चर्चा व्हायला हवी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवतात. ट्रम्पच्या टीकेला सरकार साधं उत्तरही देत नाही. देशाचं परराष्ट्र मंत्रालय फेल ठरतंय. उद्धव ठाकरेंची टीका. इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत. आम्ही दोघं बंधू युतीचा निर्णय देण्यासाठी समर्थ. मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? एनआरसी लागू झाल्याचं आयोगानं स्पष्ट करावं. उद्धव ठाकरेंची टीका. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्लीत. राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. तर आगामी निवडणुकांसंदर्भात खलबत होणार. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस. इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मानहानीची नोटीस. सनातन संस्थेवरील एका वक्तव्याप्रकरणी नोटीस. बिनशर्त माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा. सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाणांना इशारा. एकनाथ शिंदे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या भेटीला. जे.पी. नड्डांच्या संसदेतील कार्यालयात भेट. दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना. संसदेच्या कामकाजात हिरिरीने भाग घ्या. फक्त श्रीकांत शिंदे भूमिका मांडून चालणार नाही. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्या. शिंदेंच्या सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. काल अमित शहा आणि मोदींची घेतली भेट. आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये 25 मिनिटं स्वतंत्र बैठक. शिंदेंनी शहांपुढे महायुतीच्या अडचणींचा पाढा वाचला. सूत्रांची माहिती. दिल्लीत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरेंमध्ये बैठक. रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अमित शहा आणि शिंदेंच्या बैठकीतही पालकमंत्री पदावरून चर्चा. सूत्रांची माहिती. मंत्री अतुल सावेंनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी केली चर्चा. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांशी साधला व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील हेच नाव देणार. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर. बेस्ट महाव्यवस्थापक पदावर दोघांकडून परस्पर नेमणुका. पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा सादर. बीड मुख्य इमारतीच्या एलिव्हेशन प्लॅनचं सादरीकरण. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीड जिल्हा रुग्णालयात अचानक भेट. अधिकारी कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ. रुग्णालयातील सुविधा व्यवस्थित देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची कानउघडणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली बीड जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी. क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद. बीड शहरातील महसूल भवनाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन. जिल्ह्यातील सर्वच काम दर्जेदार करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश. उत्तराखंडमधील जलप्रलयात महाराष्ट्राचे लोक अडकले. चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले. मुलुंडमधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला. तर गंगोत्रीतील आश्रमात सर्वजण असल्याचा शेवटचा फोन. यवतमाळमध्ये 20 दिवसानंतर पावसाची दमदार हजेरी. शेतपिकांना मिळालं जीवनदान. बळीराजा सुखावला. पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात. अचानक पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची तारांबळ. शहराच्या मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस. उत्तराखंडमधील जलप्रलयात महाराष्ट्राचे लोक अडकले. गंगोत्रीतील आश्रमात सर्वजण असल्याचा शेवटचा फोन. सर्वांना लवकरात लवकर रेस्क्यू केलं जावं, सरकारकडे मागणी. उत्तराखंडमध्ये ढगफुटी. अर्ध धराली गाव ढिगाऱ्याखाली. आतापर्यंत 190 जणांची सुटका. तर महाराष्ट्रातले 50 जण बेपत्ता. उत्तराखंडमध्ये महाप्रलय. महाराष्ट्रातील शेकडो जण अडकले. रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रवाना. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप. पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांना दिलासा. राज्यात आज आणि उद्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दक्षिण कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा इशारा.
उत्तराखंडातील ढगफुटीतून छत्रपती संभाजीनगरातले पर्यटक थोडक्यात बचावले. 18 भाविक सुखरूप. पर्यटकांकडून कुटुंबियांना फोन करून सुखरूप असल्याची माहिती. जुलै महिन्यातच हापूस आंब्याच्या कलमांना मोहर. नोव्हेंबर महिन्यात आंबा तयार होणार असून आंबा पेटीला 10,000 पर्यंत भाव मिळण्याची माहिती. नाशिकमध्ये कांद्याच्या भावात घसरण. 2 आठवड्यात सरासरी 150 रुपयांची घसरण. शेतकरी चिंतेत. सिल्लोड तालुक्यात हिरव्या मिरचीचे दर कोसळले. प्रति क्विंटल भाव 7,000वरून 3,500 वर. दर कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. पनवेलमध्ये घरफोडीच्या घटनेत वाढ. चोरट्यांनी तब्बल 3 घरे फोडली. लाखोंचा मुद्देमाल लंपास. पुण्यात पोलिसांनी काढली वाहनांची तोडफोड करणाऱ्या कोयता टोळीची वरात. पुण्यातील 17.5 नळी परिसरात केलेली तोडफोड. अहिल्यानगरच्या पाथर्डीत 4थीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार. पागोरी पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील घटना. शाळेतील शिक्षकानेच मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप. बीडच्या अंबाजोगाई चोरट्यांचं थैमान. एका रात्री 4 दुकाने फोडली. चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद. बुलढाण्याच्या खामगावात पैशांची बॅग चोरण्याचा प्रयत्न. पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. आरोपीकडून 1 लाख रुपयांचे ऐवज जप्त. जालन्यात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार. अंबड तालुक्यातील घटना. प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेची दमदार कामगिरी. नियम मोडणाऱ्या 104 ऑटोधारकांवर कारवाई. बेशिस्त ऑटो रिक्षा जप्त करून दंड ठोठावण्यात आला. अकोला जिल्ह्यातील गावभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई. अवैध धंदे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू. पुण्यातील कोथरूड परिसरात MIT कॉलेज बाहेर हाणामारी. विद्यार्थ्यांच्या 2 गटात मारामारी. वादाचं कारण अस्पष्ट. व्हिडिओ व्हायरल. नवापूरमध्ये SBI बँकेच्या ATM मध्ये चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांना अटक. सायरन वाजल्यानं चोरीचा डाव फसला. नागपुरात 500 रुपयांचा बनावट चलनात. पश्चिम बंगालच्या 2 आरोपींना अटक. 1,21,000 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या नोटा जप्त. 786 सिरीजची नोट विकून पैसे कमवण्याच्या प्रयत्नात महिलेला 8 लाखांचा गंडा. सायबर आरोपींकडून महिलेची फसवणूक. तक्रार दाखल. मुंबईत शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या 5 सराईत आरोपींना अटक. 51 जिवंत काडतूस आणि 3 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त. पुण्यात गाड्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 5 दुचाकी जप्त. 25,000ची लाच घेताना बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला पकडलं. विशाल सिंग चव्हाण असं अधिकाऱ्याचं नाव. पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. गोवा बनावट दारूचा 6 लाखांचा साठा जप्त. रायगडमध्ये 2 ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक. 6 आरोपींना अटक. आरोपींवर अनेक गुन्हे दाखल. उल्हासनगरमध्ये नाश्त्याच्या वादातून चहा विक्रेत्यावर हल्ल्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. अहिल्यानगरच्या चितळे रोडवरील दुकानात चोरी. बिहारला पळून जाणाऱ्या चोरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एकीकडे TCS कर्मचाऱ्यांची कपात तर दुसरीकडे वेतनवाढ. TCSच्या 80% कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबरपासून पगार वाढ. अमेझॉननं CEO सह 110 कर्मचाऱ्यांना काढलं. वनरी पॉडकास्ट विभागातून काढलं टाकून. त्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अन्य विभागात काम दिलं जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.